नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींसाठी तुमच्या गावातच तुम्हाला नोकरीची एक सुवर्ण संधी चालून आली आहे। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस अशा 2 जागा संपूर्ण महाराष्ट्रभर 18,000पेक्षा जास्त असलेले रिक्त पदे भरून काढण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। आता जर तुम्ही यात पात्र असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता। याची पात्रता कशी असेल, शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असेल, अर्ज भरण्याची तारीख, अर्ज ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा, तुम्हाला पगार किती असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि मी नेहमीच थोड्या शब्दात महत्त्वपूर्ण माहिती समजावून सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करालच अशी मी आशा करतो। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग जास्त तुमचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। एकात्मिक बाल विकास सेवा विभाग महाराष्ट्र शासन यांनी अंगणवाडी केंद्रामधील रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये सरकारने अंगणवाडी पर्यवेक्षक सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, सहायिका आणि सेविका या पदांसाठी अर्ज मागवले आहे। त्यामध्ये तुम्ही जर इच्छुक असाल तर शासनाने तारखेपूर्वी अर्ज भरा असं सांगितलं आहे। आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची किमान पात्रता 8वी उत्तीर्ण असली पाहिजे आणि कमाल पात्रतेच्या ठिकाणी पदवीधर पदवीपर्यंतच्या महिला अर्ज करू शकतात। तुम्हाला खाली तपशील दिला आहे ते तुम्ही बारकाईने पाहून घ्या। अंगणवाडी पर्यवेक्षक सुपरवायझर डिग्री पाहिजे त्याले, अंगणवाडी सेविका 10वी 12वी, अंगणवाडी मदतनीस 8वी, अंगणवाडी मिनी सेविका 8वी। आणि अर्ज करते वेळेस तुम्हाला जी फी भरावी लागणार आहे ते ओपनसाठी जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 300 रुपये असणार आहे आणि SC ST PWD साठी 100 असणार आहे। अंगणवाडी सेविकेसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष ठेवली आहे। 40 वर्षापर्यंतच्या महिला ज्या विधवा किंवा अपंग असतील अशाच महिलांना अर्ज भरता येईल। तर कागदपत्रे काय काय लागणार आहे ते पाहून घेऊया। शैक्षणिक पात्रता, संबंधित प्रमाणपत्र, 8वी 10वी किंवा 12वीची मार्कशीट, आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि तुमचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र। तर आता सर्वात शेवटी तुम्हाला पगार किती असणार आहे ते जाणून घेऊया। अंगणवाडी पर्यवेक्षक 20,500, अंगणवाडी सेविका 12,000, मिनी अंगणवाडी सेविका 5,700, अंगणवाडी मदतनीस 3,800 असा तुम्हाला बऱ्यापैकी पगार मिळणार आहे। गावातच नोकरी असल्याने हा पगार तुम्हाला नक्कीच परवडेल। तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते पाहून घेऊया। या भरतीमध्ये महिला व मुलींची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे करण्यात येणार असून यामध्ये ज्या महिला गुणवत्ता यादीत सर्वाधिक गुण मिळवतील त्या मुलींची निवड करण्यात येईल आणि समान गुण मिळणाऱ्या महिलांची निवड गुणवत्तेच्या लॉटरीनुसार केली जाईल। यादी महिला आणि मुलींच्या पात्रतेवर आधारित आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाच्या आधारावर केली जाईल। त्यांची वयोमर्यादा आणि त्यांच्या श्रेणीच्या आधारावर सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे आणि जे सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या महिला आणि मुलींची अंतिम निवड केली जाणार आहे। आता येतोय सर्वात महत्त्वाचा मुद्दा की अर्ज कसा करायचा। तर अर्ज भरण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा महाराष्ट्र विभागची अधिकृत वेबसाईट आहे ती उघडावी लागेल। अंगणवाडी भरतीची नोट अधिकृत वेबसाईटच्या डेस्क बोर्डवर दिली जाईल। यावेळी अंगणवाडी भरतीची लिंक असेल, दिलेल्या लिंकवर क्लिक करा। त्यांच्या समोर संपूर्ण विंडो उघडेल, त्यामधील नियम व पात्रता दिली गेली आहे। आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल आणि संपूर्ण फॉर्म तुमच्या समोर उघडला जाईल। फॉर्म काळजीपूर्वक भरण्यासाठी ज्यामध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि मोबाईल नंबर, ईमेल ID, शैक्षणिक पात्रता याची संपूर्ण खरी माहिती तुम्हाला द्यावी लागेल। या चॅनलवर नेहमीच भरतीविषयी तुम्हाला मार्गदर्शन केले जाते, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।